आम्हाला नॉर्मल माणसाला असं वाटतं की क्रॉस बॉर्डर टेररिस्टपेक्षा आम्हाला जी भीती आहे ती करप्ट पब्लिक सर्वंट्स कडून. फॉर एक्झाम्पल MLA, MP, काउन्सिलर्स, IAS आणि IPS मोर पर्टिक्युलरली, की हे लोक कायद्याचे स्वतः व्हायोलेशन्स करतात. कायदा आपण बनवतो आणि आपणच कायद्याचं व्हायोलेशन करतोय. आपणच पोस्टर्स बॅनर्स लावतात, आपणच आमचे पैसे लावलेले आहेत. तिथे तुम्ही काम केल्या म्हणून मोठे मोठे बॅनर्स सुद्धा जे तुम्हाला परमिशनेबल नाही आहे. आपणच ब्युटिफिकेशनवर 1500 कोटी रुपये खर्च केले आहेत. ते 1500 कोटी टोटली इलिगल आहे. माझ्या हायकोर्टात रिट फाईल झालेली आहे. म्हणजे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये फक्त पोलीस करप्शन दिसतंय. माझे 5 PIL आपल्या BMCच्या विरुद्ध आहेत. 30,000 कोटी 40,000 कोटीचं म्हाडाचं PIL मी केलं. त्याच्यामध्ये हायकोर्टाने माझ्या फेवरनी ऑर्डर दिली. म्हणजे तुम्हाला म्हणजे आपल्याला 40,000 कोटी वसूल करण्याचे आणि आपण म्हणजे गव्हर्नमेंट यांनी SLP फाईल केली माझ्या विरुद्ध. सो टू व्हॉट एक्सटेंट कॅन वी बिलीव्ह ऑन दी पॉलिटिशियन्स हा प्रश्न आमच्या मनात उद्भवतो. 40,000 कोटी तुम्हाला दिलं जातं हायकोर्टाच्या आदेशाने आणि तुम्ही बिल्डर्स आणि IAS ऑफिसर्सना वाचवण्यासाठी मला 4 वर्ष मी SLP माझ्या स्वतःचे पैसे खर्च करून मला सुप्रीम कोर्टात जायला लागतं. हे कितपत बरोबर आहे? आता 3 लाख कोटीचा दुसरा म्हाडाचा फ्रॉड ऑलमोस्ट झालेला आहे आणि रजिस्टर होणार आहे FIR. तुमचं 4,500 कोटीचं ब्युटिफिकेशन फ्रॉड आहे. तुमचं भरलीला पार्किंग स्पेसमध्ये टोटल फ्रॉड आहे. माझा PIL फाईल झालेला आहे. अशा प्रकारे आपण म्हणजे एक MP, एक असेंब्लीचे आमदार आणि एक कॉर्पोरेटर ह्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय? आपल्याकडे एवढे पॉवर आहे की आपण आल्याबरोबर सर्व मुक्तात, सर्वांना बाजूला करतात, सर्वांना बाजूला ठेवून तुम्हाला अगोदर एंट्री दिली जाते. आम्ही बाजूलाच राहतो. 3 ते 5 लोकांसाठी आहे, पण आम्ही बाजूला राहतो आणि तुम्ही आत जाता आणि तुम्ही 2-2 तास तिथे बसता आणि आम्ही बाहेर करत असतो. हा जो तुमचा पॉवर आहे त्याच्याबद्दल आम्हाला ऑब्जेक्शन नाही आहे, पण तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय? एवढे फ्रॉड होतात तुम्हाला माहिती नाही, एवढे इलिगल काम होतात तुम्हाला माहिती नाही. कुठलंही इलिगल काम हे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर आणि ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर आणि DMC यांच्या संगनमतानेच होते असं नॉर्मल माणसांचा एक अभिप्राय. खोटा असू शकतं, अपवाद नेहमी असतात, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण तुम्हाला का दिसत नाही? आता तुम्ही आज रिडेव्हलपमेंटची गोष्टी केली, आज एवढी लोक रस्त्यावर पडलेली आहेत, आपण त्या बिल्डरवर का कारवाई केली नाही? आपण त्यांचे ऑप्शन्स का नाही केले? इलिगल ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसताना त्यांनी ऑक्युपेशन घेतलेलं आहे, आपण त्याच्यावर काय कारवाई करत नाही? बिल्डर्स आम्हाला कोर्टात जायला लागतं. वी रिप्रेझेंट पब्लिक. आम्ही बरेचसे बिल्डरच्या विरुद्ध हायकोर्टात पिटिशन फाईल करतो. पण किती लोकांना परवडणार आहे? आमचे जे फाईलचे पैसे आहेत ते गव्हर्नमेंट काय घेत नाही? आज एक सर्वसाधारण माणूस म्हातारा झाला की त्याला कन्सेशन तुम्ही काढून टाकता आणि आमदार खासदारांना एवढे बेनिफिट्स आहेत की भरोसा रखना चाहिए. आपने तुम्ही जे विषय सांगितले, मी आता तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलेले दक्षिण मध्य मुंबईचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मला इकडे इन्व्हाइट केलेलं आहे आणि तुम्ही जे जनरल नाही, मग जनरल मध्ये तुम्ही त्यामुळे मी त्या ह्याच्यात कुठले करप्शनमध्ये इन्व्हॉल्व नाहीये. त्या जे विषय घेतले त्यात माझ्यावर कुठला करप्शनचा आरोप नाहीये. त्यामुळे जे संबंधित असेल त्यांना तुम्ही ते प्रश्न विचारा. नाही सर, माझं म्हणणं यू आर अ लॉ मेकर. म्हणजे लॉ मेकर ऑलरेडी आहे ना, लॉ आहे, सगळा लॉ आहे, म्हणून तर आपण कोर्टात तुम्ही फाईट करताय. पण ते आम्हाला कोर्टात का जावं लागतं हा प्रश्न येतो. बरोबर आहे, पण त्या माझ्याकडे ज्या ज्या गोष्टी असतात त्याच्यात मी न्यायालयाचं काम करतो. सर माझं एक आपल्याला आपण पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आप पॉलिटिकल क्लास को नहीं, आप पॉलिटिकल क्लास को पर आप करप्शन की सब ये कर रहे हैं, लेकिन जनरल क्यों? मैं मेरा इंडिविजुअल बोलूंगा. आपने मुझे इंडिविजुअल इनवाइट किया, मैं इंडिविजुअल कैंडिडेट के हिसाब से बोलूंगा. आपने जो इश्यूज रेज किए, जो पर्टिकुलर उस सब पर्टिकुलर इश्यूज में मेरा कहाँ पे भी इन्वॉल्व नहीं. मैंने सुनिए आप, मैंने कहाँ पे भी करप्शन नहीं किया. तो मैं मेरा इंडिविजुअल के बारे में बताऊंगा. आप जनरल बोल रहे हैं तो जनरल में सब के बारे में मैं नहीं बोलूँ. मेरी जो रिस्पॉन्सिबिलिटी है, मेरे कॉन्स्टिट्यूंसी से रिलेटेड जो इश्यूज है, मेरे कॉन्स्टिट्यूंसी के लोगों को न्याय देने का मैं काम करूंगा और वहां पे करप्शन नहीं करूंगा. सर एज ए रिप्रेजेंटेटिव, एज ए